नमस्कार. आजच्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बघता बघता 2025ला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि 2026चं स्वागत करायला आपण सगळे उत्सुक आहोत. म्हणूनच असं वाटलं की या सरत्या वर्षाकडे आजच्या या वर्षीच्या शेवटच्या भागामध्ये एक नजर टाकावी. तुला काय वाटतं मधुरा, कसं गेलं हे वर्ष? अ, मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आपण काहीतरी एक नवीन संकल्प ठरवतो आणि करायचा प्रयत्न करतो. पण आपल्या या YouTube वाहिनीच्या बाबतीत मात्र हे दरवेळेला काहीतरी वेगळंच घडलं. म्हणजे आम्ही कधीच काही ठरवलं नाही आणि गोष्टी घडत गेल्या. हम्म. आणि कदाचित त्यामुळेच अ, हे सौंदर्य आहे असं मला वाटतं, की आपण वेगवेगळे विषय जसा काळ जाईल, जशा गोष्टी समोर येतील, त्या पद्धतीने आपण विषय निवडत गेलो. एक एक पाऊल उचलत गेलो, एक एक प्रयोग करत गेलो आणि त्यामुळे हे अख्खं वर्ष काहीतरी चांगलं आणि वेगळं करण्याचा संकल्प न करता सुद्धा काहीतरी आपल्याकडनं चांगलं घडतंय, चांगलं काहीतरी पोहोचतंय, हे समाधान देणारं हे वर्ष होतं. निश्चितपणे. आणि मला वाटतं की ज्यासाठी मुळात आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे, त्याला एक छान स्वरूप येताना या वर्षात नक्की बघायला मिळालं. आता जसा अनुभव आम्ही घेतो आहोत की जिथे कुठे जातो तिथे आपल्या YouTube वाहिनीचे चाहते भेटतात. आवर्जून आम्ही तुमचे भाग पाहतो असं सांगणारी मंडळी भेटतात आणि त्यातही विशेष वाटतं जेव्हा तरुण मंडळी भेटतात. आणि अगदी म्हणजे शाळेत जाणारी मुलं, कॉलेजचे विद्यार्थी जेव्हा सांगतात की ताई तुमचे मराठीचे व्हिडिओज आम्ही बघतो. तर मला वाटतं की आतापर्यंत आम्ही दोघीही वेगवेगळ्या प्रोजेक्टशी निगडीत आहोत. माध्यमांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळतो आहोत. पण ही एक कुठेतरी एक ओळख जी आपण म्हणतो ना, ती आकाराला येताना दिसते आहे आणि त्याचा खूप प्रचंड आनंद पण आहे आणि अभिमान आहे. कारण आपली मराठी भाषा आहे आणि या मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषा, संस्कृती, तिचा इतिहास याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण एकमेकांबरोबर वाटून घेऊ शकतो हां. आहोत. याचा आनंद खूप जास्त आहे. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं, की खूप पूर्वी माझ्या आजीने, माझी आजी प्राध्यापिका होती आणि शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये असे काही एक वार्षिक दिवस असतात, की 1 ऑगस्ट आहे तर टिळकांवर काहीतरी कार्यक्रम असतो किंवा 15 ऑगस्ट असेल. म्हणजे अशा दर कार्यक्रमाला माईकवरनं काहीतरी कार्यक्रम मुलांपर्यंत पोहोचवले जातात. आणि त्यावेळेला आजीने असा एक उपक्रम सुरू केला होता, की या दिवसांना शिक्षकांना माहीत नसतं, की मुलांसमोर काय मांडावं आणि म्हणून थोडी-थोडी त्या दिवसाची माहिती, काही कार्यक्रम ह्याचं तिने मासिक तयार केलं. बरं. आणि तिने त्या वेगवेगळ्या शाळांमध्ये ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला पैशाअभावी तिला फक्त 1 वर्ष हा उपक्रम करता आला आणि पुढे मात्र तिला विराम द्यावा लागला. पण आज इतक्या वर्षांनी कदाचित तिची इच्छा कुठेतरी या मार्गातून पूर्ण होती असं मला वाटतं, की त्या दिवसाचं, त्या माणसाचं, त्या सणांचं महत्त्व आम्हाला अगदी थोडक्यात का होईना पण तुमच्यापर्यंत पोहोचवता येतंय. आणि आज अनेक शाळांमध्ये आमचे हे कार्यक्रम म्हणजे आपले हे भाग दाखवले जातायत. आणि मुंबई, पुणे नाही तर अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा आपले हे भाग दाखवले जातायत आणि तरुण पिढीपर्यंत आपली श्रीमंती जी आहे, आपली संस्कृती जी आहे, ती थोडक्यात का होईना पण निदान कानावर शब्द पडतात, माणसांची नावं पडतात, त्यांनी केलेलं काम आपल्यापर्यंत पोहोचतं. तर कुठेतरी मला आज मागे वळून बघताना असंही वाटतं, की आजीचं स्वप्न माझ्याकडनं आणि समीराकडनं आणि संस्कृत प्राध्यापिका असल्यामुळे समीरावरही तिचा आशीर्वाद असणारच आहे. त्यामुळे कुठेतरी ना मला असं वाटतं हे आशीर्वाद आहेत समीरा आपल्याला मिळालेले आणि आपल्याकडनं हे काम घडतंय असंही मला कुठेतरी वाटतं. म्हणजे आम्ही दोघी आमच्या क्षेत्रामध्ये असून सुद्धा आम्ही असा विचार कधी केला नव्हता. पण तो विचार केला गेला, त्यासाठी पाऊल उचललं गेलं, अनेक अडचणी आल्या, संकट आली, सोपी वाट नाही आहे, तरी सुद्धा ते पार पडतंय, ते होतंय. तर मला असं वाटतं की
खूप म्हणजे आपल्या आई वडिलांचे, आजी आजोबांचे आशीर्वाद तर आहेच, पण तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचेही आशीर्वाद आहेत. नक्कीच. आता तू म्हणत असताना असं वाटलं की खरंच म्हणजे मला तर ऐकताना अंगावर काटा आला की कुठेतरी आजी आपल्यासोबत असली पाहिजे. जशी नकळत मधुरव या कार्यक्रमातही आजी आपल्याबरोबर आहे. मधुरव ज्यांनी पाहिला असेल त्यांना आठवत असेल की आजीचं एक काव्य मधुरा त्यामध्ये सादर करते आणि संपूर्ण कार्यक्रम रसिकांवर प्रभाव टाकतोच. पण घरी जाताना मला वाटतं त्या आजीचं काव्य, ती कविता लोक सोबत घेऊन जातात, त्याच्यावर विचार करतात आणि जोवर आम्ही नाव जाहीर करत नाही लोकांना इतकं कुतूहल असतं की हे कोणाचं कोणी काव्य लिहिलंय? आहे. तर किती म्हणजे ताकदीची त्यांची लेखणी असेल, तुम्ही त्याचा अंदाज बांधू शकता. आजीचा आशीर्वाद तर आमच्या बरोबर आहेच, पण तुमचे आशीर्वाद आहेत आणि ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये, प्रतिक्रियांमध्ये वाचायला मिळतात. इतकं भारावून जायला होतं की एकेका भागाला शेकडोंच्या संख्येने हो. अशा ज्या प्रतिक्रिया येतात आणि प्रत्येक प्रतिक्रिया इतकी सुंदर असते की आमच्या मनालाही स्पर्शून जाते, आम्हाला विचार करायला भाग पाडते. मला वाटतं आपण काही प्रतिक्रिया ऐकूया का? नक्कीच, नक्कीच. खूप छान, तुम्ही दोघी खूप अप्रतिम काम करत आहात. गणपती बाप्पा मोरया. एकाने म्हटलंय, खूप खूप छान वाटलं विवेचन ऐकायला आणि मधुरा तू खूप छान विषय घेतेस, सगळेच मला आवडतात. तू म्हटलं म्हणून क्षमा कर, असंही त्यांनी म्हटलंय. पण पुढे किती गोड म्हटलंय बघा, की मला तू माझी मुलगीच वाटतेस. हे किती छान आहे. म्हणजे इतक्या प्रेमाने जेव्हा लोक व्यक्त होतात आणि त्यांनी अक्षय तृतीया किंवा आषाढी एकादशीला नवीन झाडं लावण्याची पद्धत आहे. तर याविषयी काही सांगाल का? असंही सुचवलेलं आहे. तर अशा खूप छान प्रतिक्रिया आणि आणि या निमित्ताने तुम्ही सगळे विषय सुचवताय. काही विषय आमच्याकडनं राहून जात असतील, पण आम्ही प्रयत्न करणार आहोतच आणि करत राहू की ते विषय सुद्धा आम्ही त्याचा सहभाग करून घेऊ. अथर्व शीर्ष मी म्हटलं जसं स्तोत्र आम्ही यावेळेला नवीन सुरू केली. तर तुम्ही दोघींनी गणपती अथर्व शीर्षाचा अर्थ सोप्या रीतीने सांगितला आणि देव तुमचं भलं करो. तुमचं संस्कृत उच्चारण खूप स्पष्ट आहे आणि समीराने खूप अर्थ छान अनुवाद करून सांगितला. असंच छान काम करत राहा. वा, किती छान. एकांनी म्हटलंय की अतिशय, एकीने खरं तर म्हटलंय की अतिशय सुंदर निरूपण आणि येणाऱ्या प्रत्येक भागात मी तुमच्या चॅनलच्या अधिकाधिक प्रेमात पडते. फार छान विषय असतात प्रत्येक वेळी आणि प्रत्येक वेळी ज्ञानात भर पडते. किती छान. मला वाटतं अशा प्रतिक्रिया वाचताना प्रत्येक वेळी आमचीही ऊर्जा वाढते, उत्साह वाढतो आणि आणखीन चांगलं चांगलं करण्याची जबाबदारी पण वाढते. आणि असंही लिहिलंय, म्हणजे सेतू माधवराव पगडे यांचा जो भाग होता, तर माय मराठीची ओळख तुमच्यामुळे समृद्ध होते आहे आणि असंच काम करत राहा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. असे म्हणजे खरं तर प्रोत्साहन, सूचना मी मगाशी म्हटलं तसं. आणि एकाने तर लिहिलंय की अन्नपूर्णा देवीच्याच तोंडून आम्ही स्तोत्र ऐकतोय का असं वाटतंय. तुमचा आवाज गोड आहे, तुमचे उच्चार छान आहेत आणि साध्या सोप्या पद्धतीने. तर मला असं वाटतं की हा सगळा तुमचाच आशीर्वाद आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं की चांगले आशीर्वाद पाठीशी आहेत आणि आमच्याकडनं हे कार्य घडतं आहे. आम्ही एक माध्यम आहोत असं आम्हाला वाटतं. मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे आशीर्वाद आहे, कौतुक आहे, सूचना आहेत. आमच्या काही चुकाही होतात, कारण कितीही म्हटलं तरी आम्ही सुद्धा शिकतोच. बरीचशी माहिती आम्ही सुद्धा पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे समीराचं वाचन काय म्हणतो आपण, अफाट आहे. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला विषयाची निवड करतो त्यावेळेला हे 2 विषय आहेत, तर ती लगेच म्हणते हां, हे मी वाचलंय किंवा ह्याच्यावर आपण करू शकतो. मी तुमच्यासारखीच एक प्रेक्षक असते आणि काय म्हणे आपण श्रोता असते त्यावेळेला, की ती जे सांगेल ते आधी ऐकणं. चिकित्सक श्रोता आहे ती. त्यामुळे आम्ही विषय निवडताना तिला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, पण तरी खोलात जाऊन संशोधन करावं लागतं. त्यासाठी ती अजूनही वाचनालयात जाते, पुस्तकं निवडते, आणते. एका वेळेला 5-6 पुस्तकं वाचून त्यातला काय ऐवज आहे तो काढून मग आम्ही त्यातनं ठरवतो की आपल्या भागामध्ये एवढं आपण घेऊ शकतो, हे लोकांना कळेल, हे सोपं जाईल आणि मग तो भाग आम्ही चित्रित करून त्याचं संकलन करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. पण त्यामुळे आम्ही सुद्धा अनेकदा काही गोष्टी खरंच पहिल्यांदा वाचतो. त्यामुळे काही चुका आमच्याकडनंही होऊ शकतात. पण इतका चोखंदळ प्रेक्षक आहे की आमच्या चुका सुद्धा तुम्ही टिपता आणि खूप छान, कधी कधी खूप प्रेमाने सांगितलं जातं की जरा बघ हे चुकल्यासारखं वाटतंय. आणि मग असं वाटतं की अरे हो, खरंच असा
म्हणजे हा सुद्धा आशीर्वादच आहे असं मला वाटतं. नाही, तू आशीर्वाद म्हणतेस म्हणून की अनेकदा प्रेक्षक त्यांचं वय सांगतात तेव्हा भारावून जायला होतं की मी 81 वर्षाचा आहे, मी 70 वर्षाची आहे. आणि असे आजी आजोबा म्हणजे त्यांच्याकडे मुळातच इतका अनुभव आहे हो. की तुम्ही मंडळी अशी ज्येष्ठ प्रेक्षक जेव्हा कौतुक करतात तेव्हा ती शाबासकीची थाप खूप महत्वाची असते. आणि निश्चितपणे आता मधुरा जसं म्हणाली की आपण सगळेच शिकत असतो. आणि हे अनेक विषय हे थोडेसे जडही आहेत, मला अगदीच मान्य आहे. पण आम्हाला खूप आनंद होतो की आम्हालाही त्यानिमित्ताने अशा काहीतरी काय म्हणूया भरीव काहीतरी करता येत आहे. वा. कारण सोप्या सोप्या गोष्टी तर आपल्यापर्यंत पोहोचत असतातच, पण काही वेगळे विषय मांडण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो किंवा आता आपण नुकताच अरुणाताईंबरोबर जो हो. भाग केला, तर ज्ञानेश्वर माऊलींचं 750वं जयंती वर्ष आपण साजरं करतो आहोत. ही किती मोठी घटना आहे महाराष्ट्रासाठी. आणि या घटनेचा कुठेतरी आपल्याला एक त्या उत्सवाचा भाग होता येत आहे, त्यात काहीतरी खारीचा वाटा उचलता येतोय. या निमित्ताने अरुणाताईंना ज्ञानेश्वरीवर बोलताना ऐकता येते. आणि त्यात आपण एक त्यांना विचारलं होतं की आम्हाला ज्ञानेश्वरी कशी वाचावी. हो. आणि त्या प्रश्नाला इतका प्रतिसाद आला की अनेकांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायची आहे, कुठून कशी सुरुवात करावी. त्या भागामध्ये अर्थात अरुणाताईंनी त्याविषयीचं मार्गदर्शन केलंय. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत हेच मला वाटतं घडायला हवं ना. हो. की जे अगं आत्ता गोंदवलेकर महाराजांवर आपण केला ना भाग, हो. तर त्याच्यामध्ये बघ ती प्रतिक्रिया आहे. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे त्यांच्या पादुका आहेत. असं म्हटल्यानंतर त्या प्रतिक्रियेवर पुढे 11-12 प्रतिक्रिया आहेत की कुठे आहे, आम्हाला यायचंय. म्हणजे या निमित्ताने माणसं जोडली जातात. काही चांगल्या घटना किंवा कृती केली जाते. तुम्ही दोघींनी हा जो उपक्रम हाती घेतलाय तो खूपच स्तुत्य आहे. आजच्या पिढीला नवीन दिशा दाखवत आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असंही म्हटलेलं आहे. आणि तुमच्या वाहिनीवरचे व्हिडिओज दर्जेदार असतात आणि सादरीकरणही छान असतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर हे बघ किती छान आहे, मधुराताई आणि समीराताई तुम्ही दोघी खूप छान काम करत आहात. ही अमूल्य कार्यक्रमांची वीण केलेली माय मराठीच्या महावस्त्राला भव्य दिव्यतेची ज्ञानाची ऊब आणि प्रेम आणि माया तुम्ही देत आहात, जी आमच्यापर्यंत पोहोचते आहे आणि पुढे सुद्धा पुढच्या पिढीपर्यंत वर्षानुवर्ष अखंड ही ऊब पोहोचत राहील असं त्यांनी म्हटलंय. आणि मगाशी तू उल्लेख केलास ना, तसं एक छान काय म्हणूया आजोबा, तर त्यांनी इतकं छान लिहिलंय की आज सकाळी फारच लवकर जाग आली, यूट्यूब बघता बघता अथर्वशीर्ष हा विषय पाहिला आणि वाटलं याचा अर्थ जाणून घेऊया. ऐकताना खूपच मजा आली, आनंद झाला. खरं सांगायचं तर आज वयाच्या 81व्या वर्षी एखाद्या संस्कृत पाठशाळेत मी दाखला घेतला आहे आणि शिक्षिका तन्मयतेने अतिशय ओघवत्या भाषेत सर्व विषय समजावून सांगते आहे अशीच. तर मला असं वाटतं की हे यूट्यूब हे जे माध्यम आहे ते जगामध्ये, आपण म्हणतो ना की जग जवळ आलंय, त्याच्यामुळे माणसं जवळ आली आहेत. तर तेच माध्यम आहे आणि त्या माध्यमाचा अशा पद्धतीने उपयोग होतोय की आपली संस्कृती जोडण्यासाठी, आपली भाषा जोडण्यासाठी, साहित्यप्रेमी एकत्र येण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म त्याला म्हणू शकतो आपण. आणि त्याला ते रूप आता येतंय. म्हणजे ते बघताना खूप छान वाटतंय. मी म्हटलं तसं की जरी थोडंसं अवघड आहे, थोडंसं खडतर आहे, पण जेव्हा असं हे रूप बघायला मिळतं आणि अशा प्रतिक्रिया तुमच्या वाचायला मिळतात, त्यावेळेला असं वाटतं नाही आपण योग्य रस्त्यावर आहोत. कठीण असला तरी सुद्धा आपण योग्य रस्त्यावर आहोत. पण म्हणून या निमित्ताने मला हे जरूर सांगायला आवडेल की इतक्या छान प्रतिक्रिया किंवा आपल्या अनेक व्हिडिओजना आजच्या भाषेत जे म्हणायचं तर व्ह्यूज जे आहेत ते अनेकदा लाखांच्या घरात असलेले आपण बघतो. पण त्या मनाने सबस्क्रायबर्स किंवा सभासद जे आहेत, सभासद संख्या आहे ती निश्चितपणे वाढते आहे. प्रत्येक महिन्याला अधिकाधिक लोक जोडले जात आहेत, पण ती अधिक वेगवान होऊ शकते असं आम्हाला नक्की वाटतं. हो, म्हणजे नक्कीच ही संख्या वाढू शकते आणि वेगाने वाढू शकते. पण त्यासाठी ना 2 गैरसमज मला या निमित्ताने दूर करायचे आहेत. एक म्हणजे इंस्टाग्रामवर ज्या वेळेला तुम्ही छोटे व्हिडिओज बघता, ज्याला रील्स असं म्हटलं जातं, अनेकांना असं वाटतं की तेवढा तो एक व्हिडिओ आहे, तोच एपिसोड आहे. कारण ती एकच गोष्ट आहे छोटीशी असं वाटतं. पण नाही, पूर्ण भाग बघण्यासाठी तुम्हाला यूट्यूब वाहिनीवर
जाऊन तो भाग पाहायला पाहिजे. त्यामुळे आम्हाला ज्या वेळेला प्रेक्षक भेटतात त्यावेळेला आम्ही हे नमूद करतो. पण हा एक कधी कधी गैरसमज होतो की छोटे व्हिडिओ आले की तेवढंच पाहिलं जातं, पण मूळ भाग जो आहे तो 10 ते 12 मिनिटाचा किमान आपला भाग असतो, तर तो यूट्यूबवर जाऊन तुम्हाला अख्खा पाहता येईल. आणि दुसरी गोष्ट, अनेकदा मोबाईलवर फॉरवर्डमध्ये भाग येतो, तो तुम्ही तेवढा भाग बघता आणि सोडून देता. तर त्या यूट्यूब वाहिनीवर जाऊन तो भाग बघून तिथे सबस्क्राईब असं बटन असतं, त्याच्यावर ते दाबणं, ते बटन म्हणजेच सभासद होणं. तर हा सुद्धा गोंधळ होतो की सभासद व्हायचंय म्हणजे नेमकं काय. तर आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब याला आपण मराठी शब्द पर्यायी वापरतो की पसंती द्या, प्रसार करा आणि त्याचे सभासद व्हा. तर सभासद होणं म्हणजे सबस्क्राईब करणं. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही भाग पाहाल त्यावेळेला ह्याची खबरदारी ठेवा की तो यूट्यूबवरचा अख्खा भाग आहे का तो छोटा व्हिडिओ आहे. छोटा व्हिडिओ मोबाईलवर फॉरवर्ड करायला हरकत नाही, पण मोठे व्हिडिओज असतात त्याची लिंक तुम्ही फॉरवर्ड करू शकता, म्हणजे मग अख्खा भाग तुम्हाला पाहता येतो. आणि तो यूट्यूबवर असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा. म्हणजे मग काय होतं की खूप जण भाग अगदी नियमित पाहतात पण ते सबस्क्राईबर नसतात. आणि असं होतं की नवीन भाग आला आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला ते लगेच कळतं. लगेच कळतं. आणि मग तुम्ही तिथे शेअर असं सुद्धा एक बटन असतं ज्याच्यावरनं तुम्ही व्हॉट्सॲपवर, तुमच्या फेसबुकवर सगळीकडे शेअरही करू शकता. ह्याने काय होतं की आपलं कुटुंब वाढतं. की ही एक चळवळ असं आपण म्हणूया. आपल्या मराठी भाषेची महती मोठी करणं हे एक ध्येय आपल्या या वाहिनीसमोर आहे आणि हे केवळ आमचं नाही, तुमचं आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. काय होतं, जेव्हा हा सगळा गेम अल्गोरिदमचा गेम आहे, त्यामुळे आज जर आपण अल्गोरिदममध्ये पाहिलं तर आपल्याला फॅशन, फूड यासारखे जे विषय आहेत, म्हणजे रेसिपीजचे व्हिडिओज जे असतात, पाककृतींचे व्हिडिओज असतील किंवा सध्या काय फॅशन ट्रेंड चालू आहे, मेकअपचे व्हिडिओज असतील, या सगळ्यांना खूप मागणी आहे. अगदी या सगळ्या विषयांना खूप मागणी आहे. आपण मराठी भाषेवरती किंवा ज्ञानवर्धक असं जे काही आहे त्याची मागणी आपण निर्माण करायला हवी. तर ती अल्गोरिदममध्ये हे व्हिडिओज वरती येण्यासाठी, म्हणजे तुमचं एक लाईकचं बटन, तुमचं एक सबस्क्राईबचं बटन हे त्या अल्गोरिदमसाठी फार पोषक असणार आहे. आणि त्यांनी हे माध्यम मोठं होईल. उद्या याच्यातून ना खूप गोष्टी आपल्याला करता येतील. म्हणजे आमची फार इच्छा आहे, आत्ता जसं मधुरा म्हणाली तसं, की एक छान नेटवर्क यातून तयार व्हावं आणि ज्या नेटवर्कची नेट वर्थ खूप मोठी असावी. म्हणजे एक खूप चांगल्या मराठीवर प्रेम करणाऱ्या मराठी प्रेमींचं मोठंच्या मोठं विश्वात पसरलेलं जाळं या निमित्ताने आपण निर्माण करतो आहोत. आणि त्यासाठी आपल्याला खर्च नाही करायचा आहे. त्यातून होणाऱ्या फायद्यामधूनही आम्हाला अनेक गोष्टी करायच्या आहेत. उदाहरणार्थ, अनेक मराठी उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण जर त्यांना खात्री असेल, मराठी उद्योजक इथे येऊन त्यांचा फायदा कधी होईल, जेव्हा त्यांना इथे मराठी ग्राहक मिळतील. ते कधी मिळतील तर ते त्यांना दिसायला हवेत. तर म्हणून एक अतिशय कळकळीची विनंती, की आपल्या मराठी भाषेची श्रीमंती आहे, मराठी भाषेला मागणी आहे, हे सिद्ध करण्यासाठी म्हणून आपण हा प्लॅटफॉर्म, हा मंच अधिकाधिक मोठा करूया. यावर्षी खरं तर मी म्हटलं मगाशी तसं की काही वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्येच इटर्नल मराठी हे एक नवीन सदर किंवा ही एक नवीन मालिका आपण यावर्षी सुरू केली, ज्या माध्यमातून आपण काही पॉडकास्ट केले, काही गाणी, संतकाव्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही स्तोत्र, आणि यावेळेला आपण पहिल्यांदाच हाही प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी तो खूपच छान उचलून धरलात. आणि त्यानिमित्ताने आम्हालाही असं कळलं की खरंच किती रोजच्या आयुष्यातल्या आपल्या गोष्टी आहेत, पण आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो आणि अर्थ उलगडल्यावर काय मजा येते. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा हेच जाणवतंय की सगळ्यांनी असंच म्हटलंय की अरे हे आम्ही म्हणतो पण याचा अर्थ माहीत नव्हता. आणि ह्याचं श्रेय मी म्हणजे आत्ता इथेही बसलीये म्हणून नाही, पण खरंच समीराला देईन. एक तर काय असतं की मुळात ते वाचणं संस्कृत आहे ते. आता ती संस्कृत मधली काय पंडितच आहे असं म्हणायला हरकत नाही, पण मला संस्कृत मधलं काही कळत नाही. त्यामुळे ती ज्या वेळेला अर्थ समजावून सांगते त्यावेळेला मलाही तो पहिल्यांदा कळत असतो आणि मग मी तेव्हा सांगते की हे सामान्य प्रेक्षकांनाही कळलं पाहिजे. मग कधी कधी असं होतं की समीराची भाषा मला जड वाटते, मग मी तिला म्हणते की ह्याचा अर्थ मलाच कळला नाहीये तर मी कसा समजावू. मग काही वेळेला ती पटकन तो सोप्पा करून देते.
तिच्याकडे शब्दसंपदा किंवा भाषेवरचं प्रभुत्व इतकं आहे आणि संशोधन इतकं आहे की आणि समज पण आहे. त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्याचं एकंदरीतच जे रूप बाहेर येतं ते खरंच साधं सोपं येतं आणि मग मला ते साध्या सोप्या पद्धतीने सांगणंही सोपं जातं आणि म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रतिक्रियेमध्ये जे तुम्ही म्हणता की किती सोप्या पद्धतीने सांगितलंय, तर ते सोपं करण्याचं काम समीरा करते आणि ते फक्त मांडण्याचं काम मी करते. पण हे मात्र आहे की या निमित्ताने अशा क्लिष्ट वाटतात आपल्याला बाहेरनं गोष्टी, पण खरं तर त्या किती सोप्या असतात ह्याचीही जाणीव नव्याने होते. खरंय. आणि आता जरी तिने मला खूप सारं श्रेय दिलं तरी सुद्धा ही गोष्ट खरी आहे की अ, अनेक गोष्टी मीही पहिल्यांदाच समजून घेत असते. पण अतिपरिचयात अवज्ञा असं जे म्हटलं जातं तसं की खूप गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून जातात पण त्या सहज निघून जातात. आपण त्याच्यावर विचार नसतो केलेला. या निमित्ताने तो विचार करायला लागतो आणि मग खूप इंटरेस्टिंग प्रश्न पडतात. असेही काही विषय आहेत की ज्याची उत्तरं अजून आम्हाला सापडली नाहीयेत. म्हणून आम्ही ते विषय राखीव ठेवलेले आहेत की नाही याच्यावरती अजून थोडंसं काम करूया. किंवा अनेकदा असंही होतं की एखादा विषय मांडल्यावरती तुमच्याकडून त्याविषयीची नवी माहिती मिळते. हां. आणि अच्छा असाही एक अर्थ आहे किंवा असंही काही आहे हेही लक्षात येतं. तर हे सगळंच खूप खूप छान आहे. आणि आता आपण पॉडकास्ट विषयी बोललो तर मला वाटतं ते एक अख्खं नवं दालन आहे की जे या निमित्ताने यावर्षी खुलं झालं असं म्हणूया. जसं आपण जयश्री खाडीलकरांशी गप्पा मारल्या. हो, काय तर मस्त झाला तो भाग. फार मजा आली. म्हणजे 5 पिढ्या पत्रकारितेमध्ये काम करतायत आणि त्यातल्या या भगिनींना तर खरं तर पत्रकारितेत यायचंही नव्हतं. पण एक ध्येयवाद म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना जवळ खेचून आणलं या क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणारी व्यक्ती एखादी अशी पत्रकार होऊ शकते. म्हणजे या निमित्ताने या अशा सगळ्या पॉडकास्टमधून लोकांचे अनुभव ऐकून आपणही खरंच खूप शिकतो, आपल्यालाही काहीतरी दिशा मिळते किंवा अनेकदा आपल्या मनात काही प्रश्न असतात त्याची नकळत उत्तरं मिळतात. खरंय. आणि म्हणजे फक्त जयश्रीताई नाही तर मला असं वाटतं की अरुणाताईंबरोबर आपण केला, नंतर अनुराधाताई रेसिपी तिच्याबरोबर आपण केली, मला वाटतं दिंड केली होती दिंड केले आपण होते नागपंचमी आणि नागपंचमीच्या त्यांनी इतक्या निमित्ताने. सुंदर ओव्या सादर केल्या होत्या. फार हो. मजा आली होती. आम्हाला मला या निमित्ताने तुम्हाला नक्की विचारायचं आहे की अशा वेगवेगळ्या पाककृती सुद्धा ज्या आपल्या संस्कृतीशी निगडीत आहेत. म्हणजे इतर आपण पाककृती अनेक पाहत असतो वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्याचे वेगवेगळे स्वतंत्र असे चॅनल्स पण आहेत, स्वतंत्र वाहिन्या आहेत. पण तुम्हाला या मंचावर हे पाहायला आवडेल का? आम्हाला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर मला वाटतं अशोकना रानडे त्यांची शिष्या ती सुद्धा आली कल्याणी होती, साळुंखे कल्याणी, आपल्याबरोबर होती. किंवा पुलंच्या म्हणजे घरातली मंडळी, त्यांचे पुतणे आणि सुनबाई यांच्याशीही आपण गप्पा मारल्या. तर मला असं वाटतं की या निमित्ताने, या पॉडकास्टच्या निमित्ताने माणसं, त्यांचे अनुभव, म्हणजे त्यांचे विचार, ह्या सगळ्यातनं आपणही समृद्ध होत असतो आणि अनेकदा अशी अनवट माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. तसं एक अतिशय महत्त्वाचं किंवा ज्याने सुरुवात झाली पॉडकास्ट या गोष्टीला आपल्या या यूट्यूब वाहिनीवर, त्या म्हणजे मंजुश्रीताई खाडीलकर. नारदीय कीर्तन म्हणजे काय आणि जे अनेक वर्ष सातत्याने, म्हणजे अक्षरशः वयाच्या 80 वर्षानंतरही त्यांना ते तोंडपाठ होतं आणि त्यांनी ते आपल्यासाठी सादर केलं आणि त्यावेळेला अनेकांनी त्यांचे आभार मानले, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं कौतुक केलं आणि आमच्यासाठीचा तो पहिला अनुभव होता. त्यामुळे आम्ही पण खरं तर खूप शिकलो. आमची सगळ्यांची मैत्रीण अमृता नातू आणि आपणा सगळ्यांना परिचित असणारी, अवघ्या महाराष्ट्राला गायिका म्हणून सुपरिचित असणारी अशी अमृता नातू आणि त्यागराज खाडीलकर यांच्या मंजुश्रीताई म्हणजे मातोश्री. आणि मला जेव्हा अमृताकडून कळलं की त्या कीर्तन परंपरेत इतकं भरीव योगदान त्यांनी दिलेलं आहे. अनेक गोष्टी असतात ना आपल्या पिढीपर्यंत पोहोचलेल्या नसतात. जेव्हा हा भाग लोकांनी पाहिला मंजुश्रीताईंबरोबरचा तेव्हा अनेकांनी खाली त्यांचं कीर्तन प्रत्यक्ष ऐकल्याची प्रतिक्रिया अनेक आहेत तिथे. आपण जाऊन पाहू शकता. आणि अशा एका पिढीतून की जेव्हा स्त्रीचं घराबाहेर पडणं हे इतकं सर्वमान्य नव्हतं, त्या काळापासून कीर्तन परंपरेची ही धुरा आत्तापर्यंत इतकी छान सांभाळणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन कीर्तनं करणं, म्हणजे कीर्तन क्षेत्रातले अनेक आपण म्हणूया असे विक्रम किंवा पहिल्यांदा करणारे उपक्रम केल्याच्या अनेक गोष्टी या मंजुश्रीताईंच्या नावावरती नोंदवल्या गेल्या आहेत. दुर्दैवाने हे वर्ष संपता संपता त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या जाण्याचं दुःख तर मनाशी खूप आहेच, पण कुठेतरी एक मनातला एक कोपरा यासाठी कृतज्ञ आहे त्यांचा, की त्यांनी आम्हाला त्यांची मुलाखत घेण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांच्या मुखातून त्यांच्या या सगळ्या आठवणी या कुठेतरी नोंदवल्या गेल्या आहेत आपल्या मंचावरती आणि हेही नसे थोडके असं जे आपण म्हणतो, की हे घडू शकलं. हा योग कुठेतरी आपल्या हाती होता असं म्हणूया, की त्यांची ही आठवण त्यांच्या त्या स्मृती जपण्याची संधी या आपल्या मंचाला मिळाली. तर आणि त्या आठवणी आता कायमस्वरूपी इथे राहतील, आपल्याकडे राहतील आणि आपल्या मार्फत इतरांपर्यंत पोहोचतील. आणि खूप प्रेरणादायी आहेत त्या. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने खरं तर यापासून प्रेरणा घ्यावी असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. तर त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आपण विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण करूया. मला असं वाटतं की या निमित्ताने खरंच माणसं जोडली गेली ती अशीच. म्हणजे अमृता आमची मैत्रीण आहेच, पण इतकी वर्ष अमृताबरोबर काम करून आज आईविषयी एरवी आम्ही कधी गप्पा मारल्या नसत्या, पण या आपल्या मालिकेच्या माध्यमातून त्यांच्याविषयी कळलं, त्यांच्याशी बोलता आलं आणि म्हणजे त्यांच्या कार्याचा आढावा आपल्याला मांडता आला. पण त्याचबरोबर असे अनेक जण या निमित्ताने भेटले. सरोजिनी बाबर यांचं जे अख्खं कुटुंब आहे, त्यांनी अगदी म्हणजे मला असं वाटतं की सरोजिनी बाबर यांच्या कार्यावर समीरा पुढे कामही करते आहे. आणि त्याचबरोबर अतिशय प्रेमळ मंडळी. त्यांच्या नातवाचं मला विशेष कौतुक वाटतं, म्हणजे पृथ्वी, की आत्ताच्या पिढीतला पण वकील आहे पेशाने आणि तरी सुद्धा त्याला असं वाटतं की नाही, हा मराठीचा ठेवा आहे, हा मला जपायचा आहे, हा मला पुढे न्यायचा आहे. तसंच मला वाटतं आपण जेव्हा अक्कलकोटला गेलो आणि आता जे अक्कलकोट संस्थानचे वंशज आहेत मालोजीराजे, त्यांना आम्ही भेटलो तेव्हाही हाच अनुभव आला की आजची तरुण पिढी, पण त्यांना इतिहास जाणून घ्यायचा आहे, त्यांना भविष्यामध्ये बदल घडवायचे आहेत, त्यासाठी जो काही अभ्यास गरजेचा आहे, जी काही पावलं उचलायची आहेत, त्यासाठी अतिशय एका वेगळ्या ऊर्जेने ते आज तयार आहेत आणि काय नवीन मिळतंय, कुठे काय नवीन ऐकायला मिळतंय यासाठी तत्पर आहेत. मला असं वाटतं की या निमित्ताने आमचे असेही प्रवास झाले. आम्ही अक्कलकोट म्हणजे अर्थात स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन तर घेतलंच, पण अक्कलकोट संस्थान या निमित्ताने पाहिलं. त्याचबरोबर आम्ही सज्जनगडावर सुद्धा गेलो आणि मला हे सांगायला अतिशय आनंद होतोय की तो भाग बघून अमेरिकेतले आमचे काही मित्र आहेत, त्यांनी जे रामदासी शिबिर असतं ऑनलाईन, तर तिथे त्यांनी भाग घेतला आणि त्यांना अतिशय तो भाग आवडला. तिथे सुद्धा खरं तर आत्ता जे गुरुजी आहेत तिथे, त्यांचंही वय जास्त नाहीये, परंतु ही जी काही ठेव आहे आपल्याकडे, ती पुढे नेण्यासाठी प्रत्येक जण कुठेतरी प्रयत्न करतो आहे. आणि हे सगळं किती छान आहे ना, कारण अनेकदा काय होतं ना, आपण निराश व्हावं अशा गोष्टी फार पटकन आपल्या समोर येत असतात आणि सातत्याने येत असतात. त्यामुळे असं वाटतं की अरे बापरे, काय होणार, कसं होणार. पण ही अशी मंडळी भेटली की वाटतं की नाही, असे सारेच दिवे मंदावले नाही आहेत अजून. आणि म्हणून इवन मुंबईमध्ये परशुरामाचं मंदिर आहे, तिथे आम्ही इतकी वर्ष कधी गेलो नव्हतो, तिथे जाण्याचा योग आला. तर ह्या पद्धतीने खरं तर आम्ही आता थोडंसं आमच्या घराबाहेर पडून सुद्धा काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे असे भाग तुम्हाला अजून बघायला आवडतील का, आणि काय बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. खूप छान प्रतिक्रिया, आणि मला असं वाटतं की अशाच प्रतिक्रिया देत राहा. तुम्हाला काय आवडेल पुढे आमच्याकडनं ऐकायला, पाहायला, ते सुद्धा आम्हाला प्रतिक्रियेमध्ये कळवा. कारण आता या भागाची सांगता करायची वेळ आलेली आहे. वेळ हा फार महत्वाचा शब्द आहे, कारण वेळ किती झाला यापेक्षा वेळ कसा गेला हे महत्वाचं असतं, नाही का? आणि वेळ सांभाळणं आणि वेळेची काय म्हणूया आपण किंमत ठेवणंही महत्वाचं आहे. हो, आणि माझी नक्की खात्री आहे की यावर्षी आपणा सगळ्यांचा वेळ आपल्या या मंचावरती या कार्यक्रमामध्ये खूप छान गेलेला आहे आणि नवीन वर्षात सुद्धा आपल्यावरती कुठलीही अवघड वेळ येऊ नये. तर आपल्याला कायम सुवेळ असावी, सगळं छान व्हावं. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, म्हणजे आम्ही पण काही संकल्प केले, तुम्ही काही संकल्प केले असतील, पण हे सगळे यशस्वी होण्यासाठी एका गोष्टीकडे आपलं लक्ष हवं, आणि ती गोष्ट म्हणजे घड्याळ.
घड्याळाकडे जेव्हा आपण लक्ष देऊ आणि वेळेचं भान ठेवू, म्हणजे आजच्या काळात सांगायचं तर आजच्या काळाच्या भाषेत टाइम मॅनेजमेंट, ते जेव्हा आपण करायला शिकू तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. पण हे आत्ताचे शब्द आहेत, पण हे आपल्याला केशवसुतांनी खूप आधीच सांगून ठेवलंय. आहे की नाही, काहीतरी नवीन येणार, नवीन वर्ष सुरू होणार, तर समीराकडनं काहीतरी नवीन खाऊ मिळणार. तर बघा ही कशी वाटते कविता, कारण कवितेचं शीर्षकच आहे घड्याळ. घड्याळ. गडबड घाई जगात चाले, गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो पण, गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. आणि घड्याळाची काम करण्याची पद्धत बघा कशी आहे. घड्याळ असं या नाही घाई, विसावाही तो नाही पण. घड्याळ काही घाई करताना दिसत नाही पण थांबतही नाही. घड्याळ असं या नाही घाई, विसावाही तो नाही पण, त्याचे म्हणणे ध्यानी घेई, आला क्षण गेला क्षण. कर्तव्याचे तत्पर त्यांचे, दृढ नियमित व्हावयास मन. कर्तव्याला जे तत्पर आहेत त्यांच्यासाठी, कर्तव्याचे तत्पर त्यांचे, दृढ नियमित व्हावयास मन, घड्याळ बोले आपुल्या वाचे, आला क्षण गेला क्षण. आणि मग आता आळशी माणसाला घड्याळ काय म्हणतं? कर्तव्याला विमुख आळशी, त्यांच्या हृदयी घालित घण, काळ ऐक गातो आपुल्याशी, आला क्षण गेला क्षण. लवाजम्याचे हत्ती झुलती, लक्ष त्याकडे देतो कोण? लवाजम्याचे हत्ती झुलती, लक्ष त्याकडे देतो कोण? मित्रव जर हे सावध करीती, आला क्षण गेला क्षण. म्हणजे एका बाजूला चौघडा जरी वाजत असेल तरी घड्याळाची ही बारीक टिकटिके, हा जो मित्रव आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं. आनंदी आनंद उडाला, नवरीलावर योग्य मिळाला, थाट बहुत मंडपात चाले, भोजन वादन नर्तन गान, काळ हळू ओटीवर बोले, आला क्षण गेला क्षण. कौतुक भारी वाटे लोका. हे आपल्या आत्ताच्या पिढीसाठी आहे बरं का. अगदी. कौतुक भारी वाटे लोका, दाखविण्या पाहण्या दिमाखा. टाका, अजून इंस्टाग्राम स्टोरीज टाका, फेसबुक पोस्ट टाका. कौतुक भारी वाटे लोका, दाखविण्या पाहण्या दिमाखा, तेणे फुकटची जीणे होत असे, झटा करा तर सत्कृतीला, सुचवित ऐसे काळ वदत असे. सुचवित ऐसे काळ वदत असे, क्षण आला क्षण गेला. आता सगळ्यांसाठीचा उपदेश आहे की वार्धक जर सौख्यात जावया, व्हावे पश्चाताप नुरुनिया. पुढे जाऊन पश्चाताप होऊ नये असं जर वाटत असेल, वार्धक जर सौख्यात जावया, व्हावे पश्चाताप नुरुनिया, तर तरुणारे मला वाटते, तर तरुणारे मला वाटते, ध्यानी सतत आपुल्या आण, घड्याळ जे हे अविरत वदते, आला क्षण गेला क्षण. ही इतकी काळाच्या दृष्टीने म्हटलं तर जुनी अशी कविता, पण आजही आशयाच्या दृष्टीने आणि वेळेच्या दृष्टीने अतिशय मोलाचा असा हा उपदेश आहे. आणि केशवसुतांच्या लेखणीचं महात्म्य तर आपण सगळेच जाणतो. या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न, आणि हे सगळं आपल्या मराठीच्या खजिन्यात दडलेलं आहे. ही एक अलिबाबाची गुहा आहे. आपण त्यात जेव्हा जेव्हा शिरतो तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन आपल्याला सापडतंच. तेव्हा 2026 मध्येही या अलिबाबाच्या गुहेतून आणखीन काही अनमोल रत्न तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोतच. त्यासाठी तुमची या वर्षात जशी उत्तम साथ लाभली तशीच पुढेही लाभेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपण एक संकल्प या निमित्ताने करूया की लवकरच आपला हा परिवार, जो आता जवळजवळ 70-72 हजाराचा परिवार आहे, त्याला लाख मोलाचा परिवार करण्याचा, अर्थात आपली सबस्क्रायबर्सची संख्या म्हणजे सभासद संख्या 1 लाखापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि तुमचे सगळे संकल्प, सगळी स्वप्न सिद्धीच जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, नवीन वर्षात. पुढच्या वर्षी म्हणजेच नवीन वर्षात. धन्यवाद.